माझ्या मुला, मी तुझ्या डोळ्यांना होऊन देऊ नको. तू चातुर्य व विवेक सांभाळून ठेव, म्हणजे ती तुझ्या आत्म्याला जीवन व तुझ्या कंठाला भूषण अशी होतील. तेव्हा तू आपल्या मार्गाने निर्भय चालशील, तुझ्या पायाला ठोकर लागणार नाही. 26 करेल. तू निजतेवेळी भिणार नाहीस, तू निजशील आणि तुझी झोप सुखाची होईल. तू अकस्मात आलेल्या धोक्याला भिवू नको, दुष्टांची धाड आली तरी भिवू नको, कारण परमेश्वर तुझा रक्षणकर्ता होईल. तो तुझा पाय गुंतू देणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काय संती पावच वचन संती की माझ्या मुला, तू माझी वचने तू आपल्या दृष्टी आड होऊ देऊ नकोस, म्हणजे ती आपल्या डोळ्या पुढे ठेव. विवेक आणि चातुर्य तू सांभाळून ठेव. तू माझ्या आज्ञा माझे नियम पाळ, म्हणजे जेव्हा तू झोपशील तेव्हा तुझी झोप सुखाची होईल. तुला कोणत्याही प्रकारचे अडखळण येणार नाही. दुष्टाची धाड जरी आली तरी तुला चिंता भीती नसणार. तुझी झोप सुखाची अगदी असणार आणि तू निर्भय राहशील. परमेश्वर तुझा रक्षण करता असेल आणि तो तुझा पाय गुंतू देणार नाही. पहा, बायबल काय सांगते, प्रभू म्हणतो, जर तुम्ही माझ्या आज्ञा माझे नियम जर तुम्ही पाळले, ते आपल्या डोळ्यापुढे जर ठेविले, माझ्या शिकवणीप्रमाणे जर तुम्ही चालले, तर जेव्हा तुम्ही झोपतील तेव्हा तुमची झोप सुखाची होईल. तुम्हाला चिंता आणि भीती नसणार, तुम्ही निर्भय राहतील. परमेश्वर तुमचा रक्षण करता होईल. तो तुमचा पायही गुंतू देणार नाही. दुष्टाची धाड आली, शत्रू चढाई करून आले, कोणकोणती मोठी मोठी संकटे जरी तुमच्या जीवनात आली तरी तुला चिंता नसणार, कारण त्यावेळी तुला सांभाळण्यासाठी परमेश्वर तुझ्या जोडीला असणार. बायबल सांगते की परमेश्वर कशा प्रकारे आपली काळजी घेतो आणि आपलं जीवन शांतीचे, सुखाचे आणि समाधानाचे ठेवतो. बायबल सांगते की जेव्हा तू झोपशील तेव्हा तुझी झोप सुखाची होईल, तुला चिंता नसणार. आज बघा, अनेक लोकांच्या जीवनात झोपेबाबतीत प्रश्न निर्माण झालेले. नीट झोप लागत नाही, रात्रभर जागी असतात, किंवा थोडा वेळ झोप लागली की नंतर मात्र पूर्ण रात्र जागे असतात. झोप लागल्यानंतर जर एकदा जाग आली की पुन्हा झोप लागतच नाही. अनेक चिंता डोक्यामध्ये आहेत, अनेक विचार मनात बोलत आहेत, त्यामुळे नीट झोप लागत नाही. झोप नीट न लागल्यामुळे डोकेदुखीचा त्रास, ॲसिडिटीचा त्रास, छाती दुखण्याचा त्रास, किंवा शरीरात असलेल्या आजारामध्ये असलेली वाढ, किंवा इतर काही समस्या, अशा अनेक गोष्टी शरीरामध्ये निर्माण झालेल्या आहेत. माणसाचं शरीर जे, त्या शरीराला आरामाची गरज असते. जसं की वेळेवर अन्न मिळणं गरजेचं असते, तसंच वेळेवर झोप मिळणंही गरजेचं असते. परमेश्वराने माणसाला बनवले. या सृष्टीमध्ये ज्या प्रथम देवाने माणसाला बनवले तेव्हा त्याला मातीपासून घडवले. उत्पत्ती 2:7 मातीपासून त्याला बनवले. आणि जीवनाचा श्वास जेव्हा देवाने त्याच्यामध्ये टाकला तेव्हा तो जिवंत प्राणी झाला. आता या मनुष्याच्या जीवनात देवाने त्याला जीवन दिले. जीवन दिल्याबरोबर परमेश्वर पित्याने काही नियम लावून दिले. जसं की बघा, उत्पत्ती 1 अध्यायामध्ये पाहतो, देवाने जी सृष्टी निर्माण केली, सकाळपासून संध्याकाळपर्यंत देवपिता काम करत आहे, शब्द बोलून निर्मिती करत आहे. वचन ते सकाळ झाली, संध्याकाळ झाली, हा पहिला दिवस. पण रात्री तिथे उल्लेख नाही, कारण रात्रीची वेळ झोपायची, आरामाची वेळ होती. सकाळ ते संध्याकाळ एक कामकाज करण्याची वेळ होती. पण परमेश्वर पित्याने जेव्हा आदामाला बनवले आणि देवाने पाहिले की आदाम एकटाच आहे, मग आता आदामाला एक जोडीदार हवी होती, तर देवाने काय केलं, उत्पत्ती 2 अध्याय 21 ते 24 परमेश्वर पित्याने त्याला झोपवलं. प्रथम गाढ निद्रा आणली. देवाने त्याला
झोपवले आणि झोपवल्यावर त्याची फासली काढली. हल्ली बघा, जसं एखाद्या व्यक्तीचं ऑपरेशन करायचंय तर त्याला गुंगीचे औषध दिले जाते, गुंगीचे मैरीचे औषध दिले जाते. मग त्याद्वारे इतर ऑपरेशन केले जातात अशासाठी की जिथे ऑपरेशन करत आहे तिथे काही त्रास होऊ नये, वेदना होऊ नये, त्यावेळेला ती गुंगी त्या भागात चढावी किंवा संपूर्ण शरीरात चढावी. मग पण देवाने इथे काय केलं, देवाने आदामाला झोपवले आणि झोपवल्यानंतर त्याची फासली, त्याचं हाड काढलं. म्हणजे ती जागा चिरपार केली असेल, हाड काढल्यानंतर पुन्हा ती जागा परमेश्वराने जोडली असणार आणि मग तिची स्त्री बनून आदामाकडे आणली. देवाने आदामाला झोपवलं आणि मग एक फासली काढली की त्याला कोणताही त्रास होऊ नये म्हणून. असं जिवंतपण म्हणजे न झोपता तो जागा असताना जर फासली काढली असती तर काय झालं असतं, वेदनेने तो ओरडला असता, तिथेच प्राण सोडला असता. पण तेव्हा त्याला अशी गाढ निद्रा आणली की त्याला काहीच समजलं नाही. अशा प्रकारे देवाने फासली काढली. म्हणजे झोप अशी आहे ज्या झोपेमध्ये माणसाला जेव्हा झोप लागते एकदम शांत झोप, तेव्हा वेदना पण जाणवत नाही, पीडा पण जाणवत नाही आणि त्या झोपेमध्ये जणू काय वेदना आणि पीडा पण नाहीसे होतात. परमेश्वराने मानवासाठी नेमून दिलेली एक झोप आहे आणि प्रत्येक माणसाला 8 तास तरी 7 ते 8 तास झोप मिळालीच पाहिजे. म्हणजे शरीर निरोगी असणार आणि इतर काम करण्यासाठी त्याला शक्ती आणि बल मिळेल. मनुष्य न झोपल्यामुळे दिवसेंदिवस जर तो झोपत नसेल तर चिडचिडपणा निर्माण होणार, डोके दुखायला सुरुवात होणार, शरीरामध्ये इतर त्रास सुरू होणार आणि तो मनुष्य चिडचिड होणार, जास्त राग, जास्त क्रोध त्याच्यामध्ये निर्माण होणार. जर तो निरंतर अधिक वेळ जर झोपत नसेल किंवा त्याला झोप जेवढी पाहिजे तेवढी झोप त्याला व्यवस्थित मिळत नसेल तर चिडचिडपणा निर्माण होणार, आजार वाढणार. शरीराच्या आरामासाठी झोप महत्त्वाची, परंतु हल्ली लोकांमध्ये झोपायचं आहे, झोपायला जातात, एवढं झोपणार, निर्णय पण घेतात, पण झोप काही मात्र लागत नाही. जेव्हा मनुष्य व्यवस्थित झोप घेतो तेव्हा ते शरीर निरोगी राहते, काम करण्यासाठी बल मिळते, ताकद मिळते. पण झोप नसेल तर शरीर कमजोर पडते. पण आज लोकांमध्ये झोप मिळत नाही, लागतच नाही झोप. अनेक लोकांचा एक प्रश्न आहे, झोपच लागत नाही, झोपच येत नाही. भलत्याच टायमाला झोप येते बघा. प्रार्थनेत बसले असेल, वचन ऐकायचं नाही, प्रार्थनेत सहभाग घ्यायचा नाही, तर त्यावेळी बरोबर डुलकी येणार, त्यावेळी बरोबर झोप येणार. झोपायचं नाही पण त्यावेळी झोप येते, येते की नाही ना? कोणती पण वेळ, प्रार्थनेत बघा, सकाळ, दुपार, संध्याकाळ, कोणती पण वेळ असो, जेवले असो, जेवले नसो, तरी त्यावेळेला झोप येते, भलत्याच वेळ. बाई शिष्यांच्या जीवनात बायबल काही संधी पहा आपल्याला. वचन संधी की मार्कमध्ये 14:32 वचनापासून 42 वचनापर्यंत प्रभू येशूने शिष्याला काय म्हटलं, तुम्ही प्रार्थना करा. मी प्रभू तिथे म्हणत आहे की मी प्रार्थना करतो, मी येईपर्यंत तुम्ही काय करा, प्रार्थना करा. आता वचन काय सांगते पहा, इथे प्रार्थना करीपर्यंत बसा. आणि त्यांनाही प्रार्थना करण्यासाठी प्रभूने सांगितले की वचन काय सांगते, तिकडे पण प्रभूने म्हटलं की तुम्हाला प्रार्थनेची गरज आहे आणि तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून अधिक प्रार्थना करा. मत्ती 26 अध्यायामध्ये 41 वचन की तुम्ही प्रार्थना करा. आता इथे मार्कमध्ये बघा, प्रभूने त्यांना शिष्यांना प्रार्थना करण्याची आज्ञा दिली होती. परंतु जेव्हा प्रभू प्रार्थना करायला गेले, प्रार्थना केली आणि जेव्हा येऊन पाहता तर काय, शिष्य झोपलेले. म्हणून प्रभूने म्हटलं, उठा, प्रार्थना करा, तुम्हाला थोडा वेळ पण माझ्याबरोबर जागवत नाही का? प्रभू पुन्हा गेले, पुन्हा प्रभू प्रार्थना करू लागले. प्रभू आले, पाहता तर काय की परत शिष्य झोपी गेलेले आहेत. प्रार्थना करायला सांगितलं होतं, परत झोपल्यात. प्रभू पुन्हा 30 रुंदा गेले प्रार्थना करायला आणि मात्र पुन्हा येऊन पाहता तर झोपी गेलेले आहेत. त्यांचे डोळे जड झाले होते. जड झाले होते म्हणजे डोळे उघडत सुद्धा नव्हते, त्यांना काहीच समजत नव्हतं, इतके झोपेमध्ये गुंग झाले होते. झोपेची धुंदी जणू काय त्यांच्या डोळ्यावर चढलेली होती की त्यांना काहीच कळत नव्हतं. सरतेशेवटी प्रभू आता
संकटका आलेली आहे. आणि त्याच वेळेला प्रभूला पकडलं तेव्हा शिष्य झोपू शकले नाही. जेव्हा प्रार्थना करायला सांगितलं तेव्हा झोपले, आणि जेव्हा झोपायची वेळ होती ते झोपू शकले नाही, कारण त्यावेळेला प्रभूला पकडले, त्या झोपा उडाल्या. कारण जेव्हा प्रार्थना करायची वेळ होती तेव्हा प्रार्थना न केल्यामुळे मात्र पुढे जाऊन त्यांच्या झोपा उडाल्या. आता आपण विचार करणार, काय मग येशूला पकडण्याचं त्यावेळेला जे ठरलेलं होतं तो निर्णय बंद झाला असता का, म्हणजे बदलला असता का? असं मुलीच नाही. परंतु प्रभूचे विचार कसे होते पहा. प्रभूला त्या शिष्यानं काय सांगायचं होतं, तुम्ही प्रार्थना करत राहिले तर येणारं जे पुढचं संकट आहे त्याचा सामना करण्यासाठी तुम्हाला बळ मिळेल, ताकद. म्हणून आता ही वेळ झोपायची नाही, प्रार्थनेची वेळ आहे. म्हणून प्रभू त्यांना प्रार्थना करायला सांगत होते. पुढे बघा, प्रार्थना न करू शकल्यामुळे, झोपा काढत असल्यामुळे जेव्हा मोठं संकट आलं, म्हणजे प्रभूला पकडलं, तेव्हा हे शिष्य मात्र तिथून निघून गेले, पळून गेले. प्रभूच्या जोडीला पण उभे राहिले नाही. अगदी प्रभू येशूला पण सोडून गेले, भीतीपोटी लपून बसले की प्रभू येशूला पकडले, आम्हाला तर पकडणार नाही, आम्हाला तर मारहाण करणार नाही. बघा, त्यांच्यामध्ये हिंमत राहिली नाही. का? कारण झोपा काढत होते, प्रार्थना करत नव्हते. जर प्रार्थना केली असती तर पुढे त्यांना हिंमत आणि धैर्य उत्पन्न झालं असतं त्यांच्यामध्ये. अनेक दिवसाच्या झोपा शिष्यांच्या उडाल्या होत्या. जसे की बघा, तिसऱ्या दिवशी समज प्रभू उठले, तोपर्यंत नीट त्यांना झोप लागली नसेल. भले प्रभू आले, प्रभू त्या तिसऱ्या दिवशी त्यांच्या पुढे प्रगट झाले. तिसऱ्या दिवशी प्रगट झाल्यानंतर 40 दिवस शिष्यांबरोबर होते, आणि मग मात्र प्रभू स्वर्गात गेले. त्यानंतर प्रेषित 1 अध्यायामध्ये पाहतो, यहुदी लोकांच्या भीतीमुळे लपून राहिले होते ते. अद्याप भीती होती त्यांच्यामध्ये, अद्याप भीती नाहीशी झाली नव्हती. प्रभूला उठून 1.5 महिना लोटलेला होता, परंतु अद्याप शिष्यांच्या मनातली भीती निर्माण झाली नव्हती, आणि भीती नाहीशी झाली नव्हती. भीती अद्यापही त्यांच्या मनात होती, आणि यहुदी लोकांच्या भीतीपोटी ते लपून बसले होते. परंतु जेव्हा ते प्रार्थना करायला सुरुवात केली, आणि प्रेषित 2 अध्याय जेव्हा प्रार्थना करत असताना सर्व एकत्र, तेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला. आणि जेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला तेव्हा त्यांच्यामध्ये हिंमत निर्माण झाली, धाडस, धैर्य उत्पन्न झालं. मग ना यहुदी लोकांची भीती वाटली, ना परराष्ट्रीय लोकांची त्यांना भीती वाटली. मग ते कोणा राजांना, इतर व्यक्तींना कोणालाच घाबरले नाही. ते प्रभूच्या नावासाठी त्यांना मारहाण केली, अपमानास पात्र ठरवलं, तरी ते घाबरले नाही. हिंमतीने, धैर्याने प्रभूची सेवा करू लागले. मग मात्र ना त्यांच्यामध्ये भीती निर्माण झाली, ना मात्र त्यांच्या झोपेबाबतीत काही समस्या निर्माण झाली, ना त्यांच्या जीवाची तळमळ झाली. ते निर्भय आणि शांतीने प्रभूची सेवा करत गेले. हे जर काम त्याने अगोदर ज्या वेळेला प्रभू प्रार्थना करत होते तेव्हा जर त्याने प्रार्थना केली असती तर आसपास 1.5 महिना भीतीपोटी लपून राहावं लागलं नसतं. तेव्हा झोपा काढल्या. जेव्हा प्रार्थना करायची होती तेव्हा शिष्य झोपले. त्याचा परिणाम इतका भयंकर झाला की 1.5 महिना त्यांची झोप उडाली. भीतीपोटी लपून बसले होते. यहुदी लोक आम्हाला पकडणार तर नाही, वधस्तंभावर किलणार तर नाही, म्हणजे रात्री पण झोप लागत नसेल त्यांना, बाहेर उतरत नव्हते, भीतीपोटी लपून बसले होते. विचार करा काय परिस्थिती झाली होती. जी वेळ प्रार्थनेची ती प्रार्थनेला द्यावी. ती वेळ प्रार्थनेला दिली, प्रार्थना करत राहिले तर आपण जेव्हा झोपायला जातो आपल्या खोलीत ते व्यवस्थित झोप लागणार. मग आपण प्रार्थनेत झोपतो आणि मग जेव्हा झोपायला जातो तेव्हा आपल्याला झोपच लागत. देवाने झोप प्रत्येक माणसाच्या जीवनात, शरीरात ठेवलेली आहे. प्रभू बरोबर त्याला झोप देतो जेव्हा तो देवाच्या वचनात चालते. वचन काय सांगते? तू माझी वचने दृष्टी आड करणार नाहीच, म्हणजे डोळ्यासमोर माझी वचने ठेवशील, माझे नियम पाळशील, माझ्या आज्ञा पाळशील तर तुझी झोप सुखाची होईल. मग तुला चिंता भीती बाई नसणार, मग तू व्यवस्थित झोपणार. मग कोणते विचार तुझ्या डोक्यात नसणार, भीती नसणार, चिंता नसणार, शांतीने तू झोपणार. काय सांगते पहा वचन, स्तोत्रसंहिता पुस्तकामध्ये 4 अध्याय 8, मी स्वस्तपणे पडून लागलाच झोपी जातो.
काय सांगते वचन? करे परमेश्वरा, तू मला निर्भय ठेवतोस. दावीद काय म्हणतो? जेव्हा मी माझ्या अंथरुणावर पडतो तेव्हा मी स्वस्तपणे शांतीने अगदी मात्र झोपी जातो, कारण परमेश्वर पिता तू मला एकांत निर्भय ठेवितोस. अगदी शांतीचं जीवन माझं बनवतोस, भीती नाही, चिंता नाही, अशा प्रकारे तू माझं जीवन बनवतोस आणि मग मला शांतीची अगदी सुखाची झोप माझ्या अंथरुणावर मला लागते. कारण त्या 4 अध्यायामध्ये दावीद काय म्हणतो? मी पाप कबूल करतो अंथरुणावर पडल्या पडल्या. जेव्हा मी अंथरुणावर जातो झोपायला तेव्हा मी पश्चाताप करतो, मी माझं पाप कबूल करतो. 4 अध्यायामध्ये 4 वचनात पश्चाताप करतो, पाप कबूल करतो, देवाकडे क्षमा मागतो आणि मग तो 8 वचनात सांगतो, मग लगेच मला झोप लागते. तू मला निर्भय ठेवतोस, भीती नाही, चिंता नाही, असं तू माझं जीवन बनवतोस. म्हणजे जर आपण पाप कबूल केलं, पश्चाताप केला, प्रभूकडे क्षमा मागितली, प्रभूची आराधना केली आणि मग झोपायला गेली तर व्यवस्थित गाढ झोप लागणार, शांतीची झोप आपल्याला लागणार. पण आज अनेकांमध्ये समस्या आहे, झोपच लागत नाही. पहिलं देवाच्या वचनामध्ये वाढायला सुरुवात करा, प्रार्थनेमध्ये वाढायला सुरुवात करा, आपलं सर्व पाप कबूल करा, पश्चाताप करा, प्रभूचे नियम, प्रभूच्या आज्ञा पाला, प्रभूची आराधना करा, प्रार्थना करा, बायबल वाचा, चांगली झोप लागेल. आपला जीव, आपलं शरीर, आपला आत्मा प्रभूच्या हातात समर्पण करा, पश्चाताप करून. अगदी झोपेत मृत्यू जरी आला तरी नरकात नाही, स्वर्गात जातील. चिंता आणि भीती नसणार. दावीद काय म्हणतो? तुम्हाला निर्भय ठेवतोस. तसं आपलं जीवन असणार, परमेश्वराचा अनुग्रह आपल्या जीवनामध्ये असणार आणि आपली झोप सुखाची होणार. पुढे बायबल काय सांगते पहा, वचन सांगते उपदेशक 5:12, कष्ट करणारा थोडे खाऊ की फार खाऊ त्याची निद्रा गोड असते, पण धनिकाची धन्यता त्याला झोप येऊ देत नाही. काय सांगते वचन? वचन सांगते एखादा गरीब मनुष्य संपूर्ण दिवस कष्ट करतो, मेहनत करतो, थकतो, भागतो आणि मग रात्री झोपायला जातो, त्याची गाढ झोप लागते. धनिक, धन कमावणारा श्रीमंत, धनवान जास्त कष्ट करत नाही, मेहनत करत नाही, अगदी आराममध्ये राहतो, आराममध्ये खातो, किंवा मात्र भरपूर पैसा आहे, पैशाची चिंता आहे, पैशाचा मोह आहे, त्यामुळे त्याला नीट झोप लागत नाही. कारण त्याच्या मनात मात्र भीती भरलेली आहे, कोणी येऊन माझा पैसा तर चोरी करणार नाही, माझं धन तर चोरी करणार नाही. ही चिंता, ही भीती त्याच्या मनात बसलेली असते. पण थोडी कमावणारा मात्र जो थोडंसे कमावतो, भले थोडंसं खातो, पण त्याची झोप मात्र गोड असते. अनेक वेळा मनुष्य जो कष्ट करतो, मेहनत करतो, धावपळ करतो, तरी रात्री त्याला झोप लागत नाही. म्हणजे शरीर थकले, भागले आणि झोपायला गेलं तरी पण झोप लागत नाही. कारण अनेक विचार डोक्यामध्ये असतात, अनेक चिंता डोक्यामध्ये असते, तरी पण काही वेळेला झोप लागत नाही. भले शरीर थकले, काम केले, तरी पण झोप लागत नाही अनेक वेळेला. कारण मनुष्य विचार करत राहतो आणि त्या विचारामुळे त्याला ती झोप लागत नाही. ते विचार त्याला झोप येऊ देत नाही, कारण त्याचं डोकं काम करत असते, क्रिया करत असते, त्याचं मन क्रिया करत असते, त्यामुळे मन शांत नाही, डोकं शांत नाही, त्यामुळे झोप लागत नाही. म्हणून पहिली गोष्ट, सर्व विचार बाजूला करा, सर्व चिंता बाजूला करा, परमेश्वराची आराधना करा, प्रार्थना करा आणि झोपी जा, व्यवस्थित झोप लागेल. चिंता करून काही सुद्धा समस्यातून मार्ग निघणार नाही, संकटे टळणार नाही, अडथळे दूर होणार नाही, उलट वाढतील पण कमी होणार नाही. म्हणून परमेश्वराच्या हातात समर्पण करा, दररोज प्रार्थना करा, प्रभूच्या हातात आपलं जीवन द्या. प्रभूला सांगा, प्रभू माझं जीवन तुमच्या हातात समर्पण करत आहे, मला रात्री चांगली झोप लागू दे. मग प्रभू बरोबर चांगली झोप देणार. चिंता, विचार, भीती या सर्व गोष्टी तुम्ही आपल्या जीवनातून दूर करा, बाजूला करा. म्हणजे परमेश्वर आपल्याला अनुग्रह देईल, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपली उन्नती करणार. उपदेशक 2:22-23. हा मनुष्य परिश्रम करतो, रात्रंदिवस कष्ट करतो, मेहनत करतो, दिवससुद्धा दुःखमय, रात्रसुद्धा कष्टमय असते. कारण तू फक्त पैशाच्या मागे धावतो, त्यामुळे त्याला झोप लागत नाही. हे काम करायचं आहे, ते काम करायचं आहे, इथून पैसा कमवायचा आहे, तिथून पैसा कमवायचा आहे, त्यामुळे त्याला झोप लागत नाही. अनेक वेळा
पैशाचा मोह असल्यामुळे सुद्धा माणसाला झोप लागत नाही. त्याला फक्त डोक्यात एवढं दिसतं, हे काम ते काम. मग रात्रंदिवस कामामध्येच धावपळ करतो आणि मग काही वर्षाने खाट पकडतो. कारण एवढ्या वर्ष त्याने नीट आराम केला नाही, नीट झोप घेतली नाही, पैशाच्या मागे धावला, धंद्याच्या मागे धावला आणि मग मात्र खाट पकडतो. कारण शरीर थकते, शरीर कमजोर होते. बघा, मशीन निरंतर चालू ठेवणार तर गरम होणार, जास्त गरम झाल्याने बंद पडणार, खराब होणार, अनेक समस्या निर्माण होणार. शरीरही तसंच आहे, जास्त धावत राहणार, आराम नाही, झोप नाही, विसावं नाही, शरीर कमजोर पडणार, मोठ्या आजाराने शरीर ग्रासले जाणार आणि मग खाट पकडणार. लवकरच कमी वयात कदाचित हे जग पण सोडून जाणार. हालेलुया. म्हणून शरीराला आरामाची गरज आहे. वचन काय सांगते? तो रात्रंदिवस कष्ट करतो, मेहनत करतो, धावपळ करतो. दिवस पण दुःखमय, रात्र पण कष्टमय आणि त्यामुळे झोप नाही, नीट अन्न जात नाही, विसावा घेत नाही आणि मग लवकरच दुनिया सोडून जातो. हालेलुया, हालेलुया. म्हणून वचन काय सांगते? परमेश्वराने आपल्याला जे जीवन दिलेलं आहे ते जीवन आपण जर परमेश्वराच्या सानिध्यात ठेवले, वचनात ठेवले, प्रार्थनेत ठेवले तर आपल्या जीवनात सुख, शांती आणि समाधान असणार. जसं की बघा, दानिएल 6 अध्यायामध्ये जेव्हा मात्र प्रांताधिकारी या लोकांनी, अध्यक्ष आणि प्रांताधिकारी या लोकांनी दानिएल विरुद्ध एक कट रचला. दानिएल निरंतर प्रार्थना करायचा आणि दानिएल असा धार्मिक मनुष्य होता की दानिएलमध्ये कुठे चूक नव्हती. जेव्हा राजाने पाहिलं तर राजाने निर्णय घेतला या सर्वांहून श्रेष्ठ दानिएलला करायचं. पण अध्यक्ष आणि प्रांताधिकारी होते, त्यांना आवडले नाही. म्हणून दानिएलमधून चूक शोधण्याचा त्याने प्रयत्न केला, पण कुठे चूक आढळत नाही. म्हणून त्याने विचार केला, आपण याच्या देवाबाबतीत काहीतरी निमित्त काढू. आपण असं करू की 30 दिवसपर्यंत कोणी देवाची माणसाची कोणाची प्रार्थना करणार. दानिएल प्रार्थना करायला सोडत नाही आणि मग त्याला तो प्रार्थना करणार, आपण त्याला पकडणार, सिंहाच्या गुहेत टाकणार. हा कट या लोकांनी रचला आणि राजाकडे गेले. राजाला या बाबतीत काही कल्पना नव्हती. त्याने राजाला म्हटलं, महाराज, हे लोक, यहुदी लोक तुमचे नियम पाळतात की नाही? सर्व लोक तुमच्या आज्ञा पाळतात की? आपण पाहू. 30 दिवसपर्यंत तुमच्याशिवाय दुसरं कोणी देवाची, मानवाची प्रार्थना करणार नाही. मग तुमचे कायदे पाळतात, नियम पाळतात की आपल्याला समजू नये, आणि जो प्रार्थना करेल त्याला सिंहाच्या गुहेत टाकावे. राजाला माहिती नाही की लोकांनी दानिएल विरुद्ध कट रचलाय, पण राजाने या बाबतीत त्यांना मान्यता दिली आणि दुहाई सर्व ठिकाणी फिरवण्यात आली. दानिएलपर्यंत ही गोष्ट पोचली, पण दानिएल दिवसातून 3 वेळा गुडघे टेकून प्रार्थना करायचा, ती त्याने चालूच ठेवली. त्याची घराची जी खिडकी होती ती यरुशलेमेच्या बाजूने उघडी होती, त्याने उघडच ठेवली. असं पण केलं नाही की खिडक्या दरवाजा बंद करतो आणि प्रार्थना करतो म्हणजे कोणाला दिसणार नाही, असं पण नाही. तर मात्र ती खिडकी उघडीच होती. का दिशेने? कारण ज्या दिशेला यरुशलेम होतं, परमेश्वराचं मंदिर होतं, त्या दिशेला पाहून तो प्रार्थना करायचा. तर त्यावेळेला त्याने खिडकी पण बंद केली नाही. काय व्हायचं ते होते, तो मरणाला घाबरला नाही आणि अशा प्रकारे त्याला पकडलं आणि मात्र सिंहाच्या गुहेत टाकलं. राजाला ही गोष्ट फार वाईट वाटली. राजाची त्या रात्री झोप उडाली, पण दानिएल सिंहाच्या गुहेत शांतीने झोपला. बघा, बायबल काय सांगते, वचन सांगते, राजाची झोप उडाली. कारण राजाला समजली चुकीची गोष्ट आहे, या लोकांनी दानिएल विरुद्ध कट रचला होता, दानिएलला सिंहाच्या गुहेत टाकले, आता सिंहाने दानिएलला खाऊन टाकले असेल. विचार डोक्यात राजाच्या. कारण राजा दानिएल आपला मित्राप्रमाणे मानत होता. दानिएलला खाल्लं असेल सिंहाने, काय झालं असेल काय, या विचारामुळे त्या रात्री राजाची झोप उडाली, कारण तो प्रार्थना करत नव्हता. पण दानिएल प्रार्थना करणारा होता, सिंहाच्या गुहेत पण बिनधास्त झोपला. चिंता नाही, टेन्शन नाही, काहीच नाही. सिंहाच्या गुहेत. इकडे बाहेर जरी झोपायला सांगितलं तरी भीती वाटणार, साप जनावरे तर नाही येणार. तो सिंहाच्या गुहेत झोपला होता. राजा सकाळी लवकर उठला आणि मात्र गुहेजवळ गेला आणि राजा दानिएलला आवाज देते, ज्या परमेश्वराची तू नित्य सेवा करतो त्या परमेश्वराने तुझे प्राण वाचवले आहेत का? दानिएल म्हणतो, होय महाराज, मी सुखरूप आहे, मला काहीच झालं नाही. ज्या परमेश्वराची मी नित्य सेवा करतो त्याने आपल्या दिव्य दूताला पाठवून सिंहाचे तोंडे बंद केलेले आहेत. ना मी देवाचा काही अपराध केला, ना महाराज तुमचा काही अपराध केला. राजा खुश होतो. राजा दानिएलला बाहेर काढतो. ज्या लोकांनी दानिएलला सिंहाच्या गुहेत टाकलं होतं त्यांनाच पकडतो राजा, त्यांनाच सिंहाच्या गुहेत टाकतो आणि ताबडतोब त्यांना खाऊन टाकतात, त्यांच्या हाडांचा पण चुराडा करतात. बघा, जो परमेश्वरामध्ये जीवन जगत आहे तो शांतीने झोपणार. दानिएल
होता. पण राजाची झोप उडाली होती. जो प्रार्थना करणारा होता तो शांतीने झोपला होता. जो प्रार्थना करत नव्हता भीतीने, चिंतेने, विचाराने त्याची झोप उडवली होती. बघा, आपण परमेश्वराच्या सानिध्यात राहणार, प्रार्थनेच्या सहवासात आपली झोप सुखाची. एचकेल या पुस्तकात काय सांगते पहा. एचकेल 34 अध्याय 23 ते 27 वचनात परमेश्वर पिता म्हणतो, मी त्यांच्यावर असा मेंढपाळ नेमेन. तो मेंढपाळ तर कोण? माझा सेवक दावीद. तो त्यांना चारेल आणि मग माझे लोक मात्र जंगलात पण निर्भय रीतीने झोपतील. जंगलात जरी झोपले तरी त्यांना भीती नसणार, चिंता नसणार. प्रभू म्हणतो, मग ते रानात निर्भय असे राहतील व जंगलात झोप घेतील. काय सांगतो परमेश्वर? ते रानात सुद्धा निर्भय राहतील, जंगलात पण ते झोप घेतील. त्यांची जंगलात पण झोप लागेल, कारण मी त्यांच्यावर उत्तम मेंढपाळ नेमीन. आणि म्हणून प्रभू म्हणतो त्याला चिंता नसणार. वचन सांगते की मात्र ते निर्भयपणे वसतील आणि मी त्यांची जोखंडाची बंधने तोडून काढीन, तोडून टाकीन. ज्याने त्याला दास्य केले त्यांच्या हातून मी त्यांना सोडवीन, मी मुक्त करीन. मग ते शांतीने झोपतील. प्रभू म्हणतो, हे लोक माझ्या मेंढपाळाच्या अधीन राहतील, माझे नियम, माझ्या आज्ञाविधी पाळतील, तर जंगलात जरी झोपले तरी त्यांची झोप सुखाची होईल. जंगलात जरी राहत असले तरी ते निर्भय राहतील, भीती, चिंता नसेल त्यांच्या जीवनात. मी मंगलदायक दृष्टी त्यांच्यावर करीन, मी त्यांना आशीर्वादित करीन आणि ते निर्भयपणे वसतील, निर्भयपणे राहतील. म्हणजे जो प्रभूमध्ये जीवन जगेल, प्रभूचे नियम पाळेल, प्रभूच्या आज्ञा पाळेल, त्याला चांगली झोप मिळेल. नाहीतर आपण चांगला पलंग आणतो, चांगली गादी आणतो, चांगलं अथरून करतो. हा, या पणगार मला मस्त झोप लागेल, या गादीवर मला मस्त झोप लागेल, ही गादी भरपूर भारी आहे, हा पलंग मात्र भारी आहे, ही गादी मऊ मऊ आहे, मस्त झोप लागेल. चिंता आणि विचार असेल तर गादी असू या चटई असू दे, झोप नाही लागणार. योग काय म्हणतो बघा. योग या पुस्तकात 7:13, माझा बिछाना मला शांती देईल, माझा पलंग, माझा खेत काहीच हलका करील असं मी म्हणतो, पण नाही होत. मला वाटलं होतं मी पणगार झोपलो की मला झोप लागेल, माझा बिछाना मला झोप देईल, पण नाही लागत. पणगावर झोप ना बिछानावर झोप. योग म्हणतो, चिंता जर माणसामध्ये आहे, विचार माणसाच्या डोक्यात खेळत नाही, तो प्रार्थना करत नाही, परमेश्वराची आराधना करत नाही, तर किती मजबूत गादी असू दे, किती मऊ गादी असू दे, किती भारी पलंग असू दे, तरी नाही लागणार झोप. जो परमेश्वराचे नियम पाळतो, प्रभूची प्रार्थना करतो, अगदी तो चटईवर, सादरीवर जरी झोपला तरी त्याची नीट झोप लागणार, अगदी व्यवस्थितरित्या त्याची झोप लागणार. कारण तो देवाची आराधना करतो, कारण तो प्रभूची प्रार्थना करतो, तो प्रभूला धन्यवाद देतो. मग प्रभू त्याला चांगली झोप लावतो आणि मग त्याच्या शरीराला प्रभू त्याद्वारे आराम देतो, विसावा देतो. म्हणजे आपण प्रभूमध्ये जीवन जगणार, प्रभूचं वचन पाळणार, तर आपली झोप लागणार. म्हणून चिंता, विचार हे सर्व बाजूला करा, प्रभूच्या हातात आपल्या जीवनाला समर्पण करा, प्रभूच्या हातात आपलं जीवन द्या, म्हणजे आपली झोप सुखाची होईल. काही कांचं बघा, झोप लागते पण कसला तरी आवाज आला का चटकन उठतात, नीट झोप लागत नाही. म्हणजे नीट झोप नाही, गाढ झोप नाही, हलकीशी झोप लागते, गाढ नाही. बघा वचन काय सांगते, उपदेशक 12:4, पक्षाच्या शब्दाने देखील त्यांच्या निद्रेचा भंग होतो. पक्षांचा आवाज जरी आला तरी झोप उडते. शेवटच्या दिवसातून उपदेशक हा जो 12 अध्याय शेवटच्या दिवसाबाबतीत काही गोष्टी दिलेल्या आहेत की शेवटच्या दिवसात लोकांना झोप पण लागणार नाही. पक्षाने फक्त आवाज केला तरी मनुष्य उठेल, निद्रेचा, त्याच्या झोपेचा भंग होईल. शेवटच्या दिवसात लोकांना झोप लागणार नाही. 12 उपदेशक हे शेवटच्या दिवसाबाबतीत लिहिलेलं आहे की त्याच्या निद्रेचा सुद्धा, झोपेचा सुद्धा भंग होणार. म्हणून आज अनेक लोकांमध्ये समस्या निर्माण झाले, झोप लागत नाही, अनेक विचार आहे डोक्यामध्ये, अनेक चिंता आहे स्वतःच्या जीवनाची, मुलाबालांची, कुटुंबाची, धंद्याची, व्यवसायाची, याची त्याची आणि भलत्याच विचाराची. त्यामुळे नाही लागत झोप माणसाची. आणि शेवटच्या दिवसात होणार, बायबल सांगते, झोप उडणार, लोकांच्या झोपा उडणार. आणि हल्ली आता अशा घटना निर्माण होणार आहेत पृथ्वीमध्ये. आपण शेवटच्या दिवसात, प्रभू येशू येण्याच्या दिवसात
त्यामुळे अनेक अफवा पसरतील, लढाया सुरू होतील, भूमिकंप होतील, आकाशात चिन्ह घडतील, अगदी अनेक अपघात घडतील, अनेक भांडणा तंटा किंवा अनेक समस्या अशा निर्माण होतील, अनेक वादविवाद, घरात शांतीने भांडणे तंटे याच्यावरून त्याच्यावरून, त्यामुळे लोकांची झोप उडेल, झोपेचा भंग होईल. म्हणून प्रार्थनेची भरपूर गरज आहे. जेवढी वेळ परमेश्वराला देता येते तेवढी वेळ परमेश्वराला द्या. प्रभूच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न करा, प्रभूचं वचन आत्मसात करण्याचा प्रयत्न करा, प्रभूची आराधना करा, प्रभूला धन्यवाद द्या. प्रभूच्या सानिध्यात राहिल्याने आपला दिवसही चांगला जाईल, आपली रात्रही चांगली जाईल, आपलं सर्व व्यवस्थितरित्या होईल जर आपण प्रभूमध्ये जीवन जगणार, प्रभूच्या वचनाप्रमाणे चालणार, प्रभूच्या आज्ञा पाळणार. आपला दिवस रात्र सुखाचं असणार, आपलं जीवन निर्भय असणार, आपली झोप सुखाची असणार, आपला पाय गुंतणार नाही, कारण परमेश्वर आपल्याला सांभाळणार. तो आपल्या जोडीला आपल्या बरोबर असणार, हर एक स्थितीत हर एक परिस्थितीत आपल्या बरोबर असणारा आपला प्रभू येशू आहे. म्हणून प्रार्थना करा, प्रभूची आराधना करा, बायबल वाचा किंवा प्रार्थनामय जीवन जगा, आपली पापी कबूल करा, पश्चाताप करा, धार्मिकतेमध्ये वाढण्याचा प्रयत्न करा. परमेश्वर आपला दिवस आणि रात्र आनंदमय करील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया.